अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा। सीजेपीच्या या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। या आंदोलनाच्या यशानंतर अभिजित दिपके हे देशातल्या विद्यार्थी चळवळीचे नेते म्हणून पुढे आले। महत्त्वाचं म्हणजे देशातल्या तरुण पिढीला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीसारखा भक्कम प्लॅटफॉर्म मिळाला, ज्यामुळे अभिजित दिपके यांचं नाव देशभरात झालं। पण आता याच अभिजित दिपके यांनी आंदोलनानंतर विद्यार्थ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून टीका व्हायला सुरुवात झाली आहे। दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनानंतर तशाच प्रकारचं विद्यार्थी आंदोलन झारखंडमध्ये सुद्धा सुरू झालं। झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधले पेपर लीक्स आणि ओएमआर शीटच्या घोटाळ्याविरोधात हजारो विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेत। हे आंदोलन मागच्या 15 दिवसांपासून सुरू आहे। मात्र या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अभिजित दिपके अजून झारखंडमध्ये गेलेले नाहीयेत। बुधवारी 12 ऑगस्टला दिपके यांनी एक मोठी घोषणा केली। ते म्हणाले की जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे। मात्र मागच्या काही दिवसात दिपके यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांवरून त्यांच्यावरती आरोप व्हायला सुरुवात झाली आहे। आरोप आहेत अभिजित दिपके विद्यार्थ्यांचे आहेत की विरोधकांचे। हा सगळा विषय नेमका आहे काय? अभिजित दिपके यांच्या कोणत्या भूमिकेवरून त्यांच्यावरती आरोप होऊ लागलेत? दिपके विद्यार्थ्यांचे की विरोधकांचे हा प्रश्न का निर्माण व्हायला लागलाय? समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी आपल्याला अभिजित दिपके यांनी झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाबाबत नेमकी काय भूमिका घेतली ते समजून घ्यावं लागेल। तर झारखंडमध्ये 25 जुलैपासून विद्यार्थी आंदोलनाला सुरुवात झाली आहे। विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो हे या आंदोलनाचा चेहरा आहेत। महतो हे 2 ऑगस्ट पासून रांची इथे उपोषणाला बसलेत। अभिजित दिपके यांनी 5 ऑगस्टला झारखंड आंदोलनावरती पहिल्यांदा आपली भूमिका मांडली। दिपके म्हणाले ते झारखंडच्या विद्यार्थ्यांसोबत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी ते झारखंडला नक्की जातील। अभिजित दिपके यांनी देवेंद्रनाथ महतो यांच्याशी फोनवरूनही संवाद साधला। आता दिपके यांनी झारखंड आंदोलनाला पाठिंबा देणार असं म्हटलं, पण प्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी ते झारखंडला गेले का? तर अजून तरी नाही। दिपके यांचं म्हणणं आहे की त्यांना झारखंडच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे हायजॅक करायचं नाहीये। या आंदोलनाचं श्रेय सीजेपीला मिळावं असं मला वाटत नाही, असं दिपके यांचं म्हणणं आहे। मात्र स्वतः अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांना स्टेज दिला होता। जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या स्टेजवरती अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे असे विरोधी पक्षांचे अनेक नेते आलेले। त्यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सुद्धा सीजेपीचं आंदोलन हायजॅक करण्याचा आरोप झाला होता। पण म्हणून दिपके यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्टेज नाकारला नाही। उलट विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जे कोणी समोर येतील त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार असल्याचं दिपके यांचं म्हणणं होतं। त्यामुळेच आता त्यांनी झारखंडच्या आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतल्या आंदोलकांवरती पोलिसांकडून ज्या प्रकारे लाठीचार्ज झाला तसाच लाठीचार्ज झारखंडच्या आंदोलकांवरती सुद्धा झाला। आता दिपके यांनी झारखंडच्या लाठीचार्जचा निषेध नक्कीच केला। मात्र जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी त्यांनी पोलीस कारवाई विरुद्ध जी आक्रमक भूमिका घेतली होती ती भूमिका यावेळी घेतल्याचं दिसलं नाही। दिल्लीतल्या लाठीचार्जवरून अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरलेलं। लाठीचार्जचे आदेश अमित शहा यांनी दिले, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा असं दिपके यांचं म्हणणं होतं। पण झारखंडच्या लाठीचार्जवरती त्यांनी तशा प्रकारची कुठलीही मागणी ही केली नाहीये। झारखंडच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्जवरून राजीनामा द्यायला हवा असं दिपके यांनी म्हटलेलं नाहीये। दिपके यांच्या याच बदललेल्या भूमिकेवरून त्यांच्यावरती आरोप सुरू झालेत। झारखंडमध्ये भाजपचं सरकार नाही, तिथे जेएमएम आणि काँग्रेस यांचं आघाडी सरकार आहे। त्यामुळे अभिजित दिपके यांची आंदोलनाबाबतची भूमिका बदलली का? अभिजित दिपके विद्यार्थ्यांचे आहेत की विरोधकांचे असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। आता याच दरम्यान अभिजित दिपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे। त्यांनी आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला उपक्रम लॉन्च केला। या उपक्रमाचं नाव आहे स्कूल ठीक करो। या उपक्रमाअंतर्गत सीजेपी ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारून मूलभूत सुविधांवर काम करणार आहे। यावेळी बोलताना अभिजित दिपके यांनी पुन्हा थेट पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधला। दिपके म्हणाले की जर देशात नवीन संसद बनू शकते, पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान उभारलं जाऊ शकतं, तर मग देशातल्या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी का मिळत नाही? आता दिपके यांची ही मागणी योग्य जरी असली तरी त्यांचा सूर थेट भाजप विरोधातच दिसतो। एवढंच नाही तर अभिजित दिपके यांनी आणखी एक घोषणा केली। ते म्हणाले की कॉक्रोच जनता पार्टी कधीच राजकारणात येणार नाही, सीजेपी निवडणूक लढणार नाही, मात्र आम्ही दबाव गट म्हणून काम करत राहणार।
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दबाव हा फक्त सत्तेत असलेल्यांवरच आणता येतो. म्हणजे अभिजित दिपके काय करणार आहेत तर ते पुन्हा सरकार विरुद्धच भूमिका घेणार आहेत. महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचं राजकारण सुद्धा याच शैलीचं आहे. जरांगे हे मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातल्या युती सरकारवरती दबाव आणण्याचं काम करतात. याचा फायदा साहजिकच विरोधी पक्षांना होतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले. आता अभिजित दिपके यांनी सुद्धा याच शैलीचं राजकारण करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात काय तर जरांगे यांच्याप्रमाणेच अभिजित दिपके यांचा फायदा विरोधकांच्या इंडिया आघाडीलाच होणार आहे. दिपके विद्यार्थ्यांचे आहेत की विरोधकांचे असे प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत ते यामुळेच. मुळात अभिजित दिपके हे देशात विद्यार्थी नेते म्हणून पुढे आलेत. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून त्यांचं नाव देशभरात पोहोचलंय. देशातली भाजप शासित राज्य असो किंवा विरोधकांची सत्ता असलेली राज्य, सगळीकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न हे एक समान आहेत. त्यामुळे दिपके यांनी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकसारखी भूमिका घेणं हे अपेक्षित आहे. पण नेमकं हेच घडताना दिसत नाहीये. दिपके यांनी ज्या आक्रमकतेने नीटच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, त्यांनी ज्या आक्रमकतेने मोदी सरकार विरुद्ध भूमिका घेतली, ती आक्रमकता त्यांच्या झारखंडच्या आंदोलनावेळी दिसत नाहीये. अभिजित दिपके झारखंड सरकार विरुद्ध आरपारच्या भूमिकेत आलेले नाहीयेत. त्यामुळे दिपके खरंच विद्यार्थ्यांचे आहेत की विरोधकांचे असा प्रश्न आता विचारला जातोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? अभिजित दिपके यांच्या या राजकारणावरती तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबुडेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.